हॅलो फ्रेंड्स, आज आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखन पाहणार आहोत। आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही पाहून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मोरेश्वर। मोरेश्वर या शब्दाची फोड केली आहे म अधिक एक काना एक मात्रा मो, र अधिक एक मात्रा रे, श अधिक व अधिक अ, श्व आणि शेवटी पाय मोडलेला र। कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण र च्या पुढे अ लिहिणार नाही। म ला इंग्लिश मध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला आणि एम हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। म ला एक काना एक मात्रा आहे आणि एक काना एक मात्राला इंग्लिश मध्ये ओ असं लिहितात, म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला एम ओ मो। र ला इंग्लिश मध्ये आर असं लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला। र वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिश मध्ये ई असं लिहितात, म्हणून आपण इथे ई लिहून घेतला आर ई रे। श ला इंग्लिश मध्ये एस एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला। श आणि व हे जोडाक्षर आहे, श ला व जोडलेला आहे। श हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एस एच च्या पुढे ए लिहिणार नाही। श ला व जोडलेला आहे आणि व ला इंग्लिश मध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात, म्हणून आपण इथे डब्ल्यू लिहून घेतला। मोरेश्वर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी व पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिश मध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एस एच डब्ल्यू ए श्व। र ला इंग्लिश मध्ये आर असं लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला। र हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं, शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण आर च्या पुढे ए लिहिणार नाही। मग मोरेश्वरचं स्पेलिंग काय तयार झालं? एम ओ आर ई एस एच डब्ल्यू ए आर, मोरेश्वर। सिद्धिविनायक। सिद्धिविनायक या शब्दाची फोड केली आहे स, ला पहिली वेलांटी सी, द अधिक ध अधिक पहिली वेलांटी धी, व अधिक पहिली वेलांटी वी, न अधिक काना ना, य अधिक अ य आणि शेवटी पाय मोडलेला क। कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण क च्या पुढे अ लिहिणार नाही। स ला इंग्लिश मध्ये एस असं लिहितात, म्हणून आपण इथे एस लिहून घेतला आणि एस हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। स ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिश मध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला एस आय सी। द ला इंग्लिश मध्ये डी असं लिहितात, म्हणून आपण इथे डी लिहून घेतला। द आणि ध हे जोडाक्षर आहे, द हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण डी च्या पुढे ए लिहिणार नाही। द ला ध जोडलेला आहे आणि ध ला इंग्लिश मध्ये डी एच असं लिहितात, म्हणून आपण इथे डी एच लिहून घेतलं। ध ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिश मध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला डबल डी एच आय धी। व ला इंग्लिश मध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात, म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला। व ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिश मध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला व्ही आय व्ही। न ला इंग्लिश मध्ये एन असं लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला। न ला काना आहे आणि कानाला इंग्लिश मध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एन ए ना। य ला इंग्लिश मध्ये वाय असं लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला। सिद्धिविनायक ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी य पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिश मध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला वाय ए य। क ला इंग्लिश मध्ये के असं लिहितात, म्हणून आपण इथे के लिहून घेतला। क हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं, शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण के च्या पुढे ए लिहिणार नाही। मग सिद्धिविनायकचं स्पेलिंग काय तयार झालं? एस आय डबल डी एच आय व्ही आय एन ए वाय ए के, सिद्धिविनायक। बल्लाळेश्वर। बल्लाळेश्वर या शब्दाची फोड केली आहे ब अधिक अ ब, ल अधिक ल अधिक काना ला, ळ अधिक एक मात्रा ळे, श अधिक व अधिक अ श्व आणि शेवटी पाय मोडलेला र। कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण र च्या पुढे अ लिहिला नाही। ब ला इंग्लिश मध्ये बी असं लिहितात, म्हणून आपण इथे बी लिहून घेतला आणि बी हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे। बल्लाळेश्वर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ब पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिश मध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला बी ए ब।
ल ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात, म्हणून आपण इथे एल लिहून घेतला. ल आणि ल हे जोडलेले आहेत. ल हा अर्धा आहे आणि अर्धा अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण एलच्या पुढे ए लिहिणार नाही. ल ला ल जोडलेला आहे आणि ल ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात, म्हणून आपण इथे पुन्हा एकदा एल लिहून घेतला. ल ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. डबल एल ए ला. ळ ला इंग्लिशमध्ये एल असं लिहितात, म्हणून आपण इथे एल लिहून घेतला. ळ वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात, म्हणून आपण इथे ई लिहून घेतला. एल ई ळे. श ला इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात, म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतला. श ला व जोडलेला आहे आणि व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात, म्हणून आपण इथे डब्ल्यू लिहून घेतला. बल्लाळेश्वर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी व पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. एस एच डब्ल्यू ए श्व. र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला. र हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं, शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण आर च्या पुढे ए लिहिणार नाही. मग बल्लाळेश्वरचं स्पेलिंग काय तयार झालं? BALLALESHWAR बल्लाळेश्वर. गिरिजात्मज. गिरिजात्मज या शब्दाची फोड केली आहे. ग अधिक पहिली वेलांटी गी, र अधिक पहिली वेलांटी री, ज अधिक गणा जा, त अधिक म अधिक अ त्म आणि शेवटी पाय मोडलेला ज. कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण ज च्या पुढे अ लिहिणार नाही. ग ला इंग्लिशमध्ये जी असं लिहितात, म्हणून आपण इथे जी लिहून घेतला. ग ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला. जी आय गी. र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला. र ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला. आर आय री. ज ला इंग्लिशमध्ये जे असं लिहितात, म्हणून आपण इथे जे लिहून घेतला. ज ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. जे ए जा. त ला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात, म्हणून आपण इथे टी लिहून घेतला. त आणि म हे जोडाक्षर आहे. त हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण टी च्या पुढे ए लिहिणार नाही. त ला म जोडलेला आहे आणि म ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात, म्हणून आपण इथे एम लिहून घेतला. गिरिजात्मज ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी म पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. TMA त्म. ज ला इंग्लिशमध्ये जे असं लिहितात, म्हणून आपण इथे जे लिहून घेतला. ज हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं, शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण जे च्या पुढे ए लिहिणार नाही. मग गिरिजात्मकचं स्पेलिंग काय तयार झालं? GIRIJATMAJ गिरिजात्मज. विघ्नेश्वर. विघ्नेश्वर या शब्दाची फोड केली आहे. व ला पहिली वेलांटी वी, घ अधिक न अधिक एक मात्रा घ्ने, श अधिक व अधिक अ श्व आणि शेवटी पाय मोडलेला र. कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण र च्या पुढे अ लिहिणार नाही. व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात, म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला आणि व्ही हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे. व ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला. VI व्ही. घ ला इंग्लिशमध्ये GH असं लिहितात, म्हणून आपण इथे GH लिहून घेतलं. घ आणि न हे जोडाक्षर आहे. घ हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण GH च्या पुढे ए लिहिणार नाही. घ ला न जोडलेला आहे आणि न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला. न वरती एक मात्रा आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात, म्हणून आपण इथे ई लिहून घेतला. GHNE घ्ने. श ला इंग्लिशमध्ये SH असं लिहितात, म्हणून आपण इथे SH लिहून घेतला. श ला व जोडलेला आहे आणि व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात, म्हणून आपण इथे डब्ल्यू लिहून घेतला. विघ्नेश्वर ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी व पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला.
SHWA श्व. र ला इंग्लिशमध्ये आर असे लिहितात, म्हणून आपण इथे आर लिहून घेतला. र हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं, शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण आर च्या पुढे ए लिहिणार नाही. मग विघ्नेश्वरचं स्पेलिंग काय तयार झालं? VIGHNESHWAR विघ्नेश्वर. अष्टविनायक. अष्टविनायक या शब्दाची फोड केली आहे. अ श अधिक ट अधिक अ ष्ट व अधिक पहिली वेलांटी वी न अधिक काना ना य अधिक अ य आणि शेवटी पाय मोडलेला क. कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण क च्या पुढे अ लिहिणार नाही. अ ला इंग्लिशमध्ये ए असे लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला आणि ए हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे. श ला इंग्लिशमध्ये SH असे लिहितात, म्हणून आपण इथे SH लिहून घेतलं. श आणि ट हे जोडाक्षर आहे. श हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण SH च्या पुढे ए लिहिणार नाही. श ला ट जोडलेला आहे आणि ट ला इंग्लिशमध्ये टी असे लिहितात, म्हणून आपण इथे टी लिहून घेतला. अष्टविनायक ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ट पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असे लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. SHTA ष्ट. व ला इंग्लिशमध्ये व्ही असे लिहितात, म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला. व ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीला इंग्लिशमध्ये आय असे लिहितात, म्हणून आपण इथे आय लिहून घेतला. VIV. न ला इंग्लिशमध्ये एन असे लिहितात, म्हणून आपण इथे एन लिहून घेतला. न ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असे लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. NA ना. य ला इंग्लिशमध्ये वाय असे लिहितात, म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला. अष्टविनायक ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी य पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ ला इंग्लिशमध्ये ए असे लिहितात, म्हणून आपण इथे ए लिहून घेतला. YA य. क ला इंग्लिशमध्ये के असे लिहितात, म्हणून आपण इथे के लिहून घेतला. क हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं, शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्या पुढे अ चा उच्चार होत नाही, म्हणून आपण के च्या पुढे ए लिहिणार नाही. मग अष्टविनायकचं स्पेलिंग काय तयार झालं? ASHTAVINAYAK अष्टविनायक. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखनाचा 11वा भाग पाहिला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.